पीक विमा मिळवण्यासाठी 5 निकषांपैकी 4 निकष रद्द करून पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष ठेवण्यात आलेला आहे। अतिवृष्टी किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा निकष रद्द केल्यामुळे सध्याच्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा फारसा फायदा होणार नाहीये। त्यामुळे नवीन पीक विमा योजना कुचकामी आहे। योजनेच्या निकषांमध्ये तातडीने बदल करा अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांकडून सुद्धा होऊ लागली। राज्य सरकारनं 1 रुपयात पीक विमा योजना रद्द केली आणि केंद्र सरकारच्या पीक विमा योजनेची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात आली। निकषांपैकी 4 निकष हे रद्द करून फक्त पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष कायम ठेवण्यात आला। एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वाऱ्यावर आलेला असताना पीक विमा योजना कुचकामी ठरते असं चित्र राज्यामध्ये पाहायला मिळत आहे। अधिकची माहिती या संदर्भात जाणून घेऊयात। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, जे निकष बदलण्यात आले त्याचा नेमका परिणाम कसा होतोय आणि आता सर्वपक्षीय नेत्यांची किंवा आमदारांची काय मागणी आहे? एकतर पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार झालेले होते आणि आधीची पीक विमा योजना ही शेतकऱ्यांना म्हणावी अशी मदतगार नाहीये असं बऱ्याच जणांचं मत होतं। त्याच्यानंतर अभ्यासू अंती म्हणजे बऱ्याच उपसंचालकांनी कृषीच्या संचालकांनी अभ्यास केला आणि त्यानंतर अभ्यासाअंती ते बदल झाले। पण ते बदल होत असताना रोगापेक्षा इलाजच त्याच्यात खूप वेगळ्या पद्धतीचा झाला। कारण काय होतं की एक विशिष्ट काळामध्ये जर नुकसान झालं तर त्या नुकसानीच्या नंतर 24 तासामध्ये झालेल्या नुकसानीनंतर 25% आहे तुम्हाला नुकसान भरपाई, एका विशिष्ट काळामध्ये झाल्यानंतर 50% आणि मग अंतिम जेव्हा पाहणी होईल तेव्हा संपूर्ण नुकसान भरपाई, असं त्याचं सूत्र होतं पूर्वीच्या पीक विमा योजनेचं। आता ज्यांनी गैरव्यवहार केले आणि ज्यांना चौकशीच्या फेऱ्यात आणायचं होतं ते सोडून पीक विमा योजनेमधले पूर्वीचे 3 ट्रिगर पूर्णच काढून टाकले आणि आता पूर्ण पीक नुकसान झाल्यानंतर पीक कापणी प्रयोग झाल्यानंतर मगच 70% तुमचं नुकसान झालं असेल तरच तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल। आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय की आता बघा, सीना नदीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या 2-3 किलोमीटर परिसरातले लोक बाधित झाले, हे बरोबर। पण सोलापूर जिल्ह्यामध्ये उर्वरित भागामध्ये पण तेवढीच अतिवृष्टी झालेली आहे ज्याची माध्यमात सुद्धा व्हिज्युअल म्हणून आपण नोंद घेऊ शकत नाही, इतकं ते बाधित क्षेत्र आहे। मग ज्या वेळेला स्थानिकचा निकष लावला होता पूर्वी की स्थानिक पातळीवरती जर नुकसान झालं, कारण आता दर 2 किलोमीटरला 4 किलोमीटरला पावसाचं रूप बदलतंय, तर पूर्वी ते निकष गृहीत धरले जायचे की स्थानिक पातळीवरती झालेल्या नुकसानीचा निकष आपण गृहीत धरू। तो निकष आता काढून टाकला, पूर्वीच्या 4 पैकी 3 ट्रिगरच काढून टाकले। त्यामुळं स्थानिक पातळीवरती जे नुकसान झालेलं आहे तेही आता ह्या नव्या पीक विमा योजनेमध्ये नाहीये आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून पीक विमा योजना आता ह्या क्षणाला तरी शेतकऱ्यांना अजिबात मदत करणारी नाहीये। जेव्हा प्रत्यक्षात खरीप हंगाम संपेल, पीक कापणी प्रयोग होईल, मग सरकारकडनं ह्या संदर्भात ती धोरणं येतील आणि मग पीक विमा मिळेल। म्हणजे ही प्रक्रिया खूप लांबल्यानंतर सुद्धा ती प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात खात्यात पैसे द्यायला किती वेळा गेले हे सांगू शकत नाही। त्यामुळे शेतकऱ्यासहित लोकप्रतिनिधी ज्यांचा अभ्यास आहे असे सगळे लोक म्हणतायत की या पीक विमा योजनेमध्ये पुन्हा जुन्यासारखेच बदल करावेत आणि ते करत असताना शेतकरी केंद्रस्थानी असायला हवा, ना की पीक विमा काढून त्या संदर्भातला प्रीमियम भरून घेणाऱ्या खासगी कंपन्या। ऋतुजा, राहुल, आपण ज्याचा उल्लेख केला त्याविषयी मला अधिकची माहिती जाणून घ्यायची आहे। या योजनामधील आता जे निकष बदलण्याची मागणी केली जाते त्या संदर्भात सुद्धा आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे। आपण सोबत राहा तर पीक विमा तज्ज्ञ उद्धव घोडगे हे सुद्धा जोडले गेलेले आहेत। सर, आपलं स्वागत NDTV मराठीवर। नमस्कार। आणि यानंतर अधिकची चर्चा करण्यासाठी राहुल आपल्याशी चर्चा करतील। एक तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने न्यायालयामध्ये याचिका दाखल केली उद्धवराव, तुमचं आत्ताच्या आणि पूर्वीच्या पीक विमा योजनेबद्दल काय मत आहे आणि आत्ताची जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीबद्दल आपल्या ह्या पीक विमा योजनेत काही मदत मिळू शकते का? नाही, आता जी गेल्या आजपर्यंत 2025 पर्यंत जी पीक विमा योजना होती, मी सुरुवात अशी करतो की राष्ट्रीय पीक विमा योजनेपासून 2016 पूर्वी राष्ट्रीय पीक विमा योजना होती। राष्ट्रीय पीक विमा योजनेनंतर 16 नंतर पंतप्रधान पीक विमा योजना आली, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, आणि पंतप्रधान पीक विमा योजना आल्यानंतर या पीक विमा योजनेमध्ये प्री सोईंग म्हणजे पेरणीपूर्वी जी काही प्रतिकूल परिस्थिती तयार होते हवामानाच्या घटकामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा होणारं नुकसान याच्यामध्ये ऍड केलं होतं। आपण जसं मगाशी बोललात की 3 ट्रिगर नाही, प्री सोईंग सुद्धा हा ट्रिगर होता, नंतर मिड सीझन ट्रिगर होता, नंतर लोकल कॅलॅमिटी ट्रिगर होता आणि पोस्ट हार्वेस्ट
असे जे 4 ट्रिगर होते, हे सगळे ट्रिगर याच्यातून वगळलेले आहेत या नवीन पीक विम्यामध्ये. आणि हे फक्त महाराष्ट्रामध्ये वगळले बरं का. आजही क्रॉप इन्शुरन्स ज्या काही तक्रारी आता मला महाराष्ट्रातून जे काही म्हणजे फोन येतात माझ्या लोक त्याच्यामध्ये, त्या फोन मध्ये असं विचारलं जातं की आपण तक्रार करावी का क्रॉप इन्शुरन्स ऍपवर. आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, जवळपास मराठवाड्यामध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये 150% अधिक पाऊस झाला. त्या बीड जिल्ह्यामध्ये जर हा विचार केला आपण, फक्त आता राहुलजी सीना आणि त्या वरच्या नद्या सांगितल्या सोलापूर मधल्या, इकडे मराठवाड्यामध्ये गोदावरी तशीच आहे, मांजरा तशीच आहे, सिद्धफणा तशीच आहे, निवड छोट्या छोट्या नद्या आहेत ना, यांनी सगळ्यांनी पात्र सोडलेलं आहे आणि पात्र सोडून ह्या सगळ्या बाहेर वाहत आहेत. म्हणजे जवळपास 500 मीटर पर्यंत बाजूला वाहत आहेत, या 500 मीटर ते 1 किलोमीटर पर्यंत. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय की ते न भरून येण्यासारखं नुकसान आहे. आणि या मला फार स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे उद्धवराव, की आता जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीची आत्ताच्या विद्यमान पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकते का तातडीची? नाही मिळणार. कारण काय माहिती का, याच्यामध्ये ते ट्रिगर काढल्यामुळं शेतकऱ्याला तक्रारी करता येणार नाही, नंबर 1. नंबर दोन दुसरी गोष्ट, उंबरठ्यानुसार म्हणजे पीक कापणी उंबरठ्या उत्पन्नानुसार त्याच पीक कापणीचा प्रयोग होतो. आणि पीक कापणी प्रयोगामध्ये जे काही राज्य सरकारी यंत्रणा आहे, महसूल असेल, कृषी असेल किंवा पंचायत असेल, या तिघांचं जे हे या तिघांनी जे काही एका महसूल मंडळामध्ये साधारणपणे 16 ते 20 गावं असतात आणि त्या 16 ते 20 गावामध्ये 4-5 ठिकाणी जर प्रयोग केले तर याचं यील्ड आहे ना, निश्चित या उंबरठ्यानुसार हे होतं. आणि ते यील्ड जर सगळं हे आलं तरच पीक विमा तुम्हाला इन्शुरन्स किंवा नुकसान भरपाई द्यायची असते. आणि ती नुकसान भरपाई याच्यामध्ये बसेल याची नो गॅरंटी. कारण याच्यामध्ये आता स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा जो कॉलम आहे, जो ट्रिगर आहे, तो ट्रिगर आता 100% लागू झाला असता. आणि त्या ट्रिगरनुसार सगळ्या कंपन्यांना, आयसीसीआय लोंबार्ड असेल किंवा एआयसी असेल, आता महाराष्ट्रात 2च कंपन्या आहेत फक्त. एका कंपनीकडे 27 जिल्हे आहेत, एका कंपनीकडे 3 जिल्हे आहेत. आणि त्या 2च कंपन्या आहेत, त्या आयसीसीआय लोंबार्ड आणि एआयसी यांना आता जवळपास माझ्या मते मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी लागली असती. 3-4 हजार करोड रुपये याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा या मराठवाडा आणि कोल्हापूर, अहमदनगर या पट्ट्यामध्ये. आता थोडी शेवटी धोरणामध्ये बदल व्हावा, कारण मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी. म्हणून एक उदाहरण म्हणून मला सांगा की जर पूर्वीचे निकष असते, तुम्ही ज्या बीड जिल्ह्यात आता आहात, तर त्या बीड जिल्ह्यामध्ये किंवा आता जे सीना नदीच्या आजूबाजूला जे नुकसान झालेलं आहे तिथे नेमकी काय परिस्थिती तयार झाली असती पीक विम्या संदर्भामध्ये पूर्वीच्या निकषावरती? पूर्वीच्या निकषावर जर पाहिलं तर आता सगळ्यात अगोदर काय झालं असतं माहितीये का, त्याच्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीनुसार लोकांनी क्रॉप इन्शुरन्स या नावावर आपण इंटिमेशन पूर्वसूचना दिल्या असत्या. आणि पूर्वसूचना दिल्या असत्या तर त्या पूर्वसूचनेनुसार आपलं सर्वेक्षण झालं असतं. आणि त्या सर्वेक्षणानंतर नुसार येत्या 45 दिवसामध्ये त्याचे कॅल्क्युलेशन होऊन ते ट्रिगर लागू होऊन या मराठवाड्यातील किंवा 8-10 जिल्ह्यातील आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्याला महाराष्ट्राच्या ही विमा तो पूर्वसूचनेनुसार मदत मिळाली असती. साधारणपणे आज जर क्रॉप विचार केला तर आज सोयाबीनचं जवळपास 90% वय निघून गेलेलं आहे. म्हणजे यानुसार काढणी पश्चात लागू होतो सोयाबीनला. सोयाबीनला जर काढणी पश्चात लागू झाला असतं सोयाबीनची तुम्हाला 100% नुकसान भरपाई द्यावी लागली असती. आणि कापसाची सुद्धा तुम्हाला जवळपास साधारणपणे 70-75% वय निघून गेले कापसाचं. आणि या टप्प्यामध्ये सगळ्या डोळ्यात चढल्यात. म्हणजे तुमची पहिलीच वेचणी झाली, सगळ्यात मोठी पहिली वेचणी असते कापसाची. म्हणजे सोयाबीन, कापूस असेल हे जे पिकं आहेत ना, हे 100% नुकसान भरपाई याच्यामध्ये त्याचे पण द्यावी असते. म्हणजे जे काही संरक्षित रक्कम असते किंवा कापसाचं समजा जे काही हे म्हणजे संरक्षित रक्कम आहे समजा 50,000, 52,000 किंवा सोयाबीनचे 50,000, 52,000, त्याच्या जवळपास तुम्हाला आज 30-40 हजार रुपये हेक्टर पर्यंत रक्कम मिळाली असते. याचा अर्थ असा की राज्य सरकारवरती जो अतिरिक्त आर्थिक भार येणार आहे पुढच्या नुकसान भरपाईला, तो खरं तर पीक विमा कंपन्यांना सहन करण्याची वेळ आली असती जर पूर्वीचे निकष राहिले असते तर. निश्चित. याला 80-110 कॅप आहे राहुलजी. या वर्षीच्या पीक विम्यामध्ये जवळपास 2020 पासून 80-110 बीड पॅटर्नचं नावाचा हे कॅप आहे ना, त्या कॅपमध्ये 110% पुढे जर नुकसान कंपनीला द्यायची वेळ आली असती तर ते राज्य सरकारला पेलावं लागलं असतं. निश्चित ते राज्य सरकारने याच्या अगोदर केलेलं आहे, नाही असं नाही. 2020 मध्ये अजूनही आपण जे एनडीआरएफचं नुकसान आणि ऍक्च्युअल नुकसान त्या 2 वेगवेगळ्या बाबी आहेत. एनडीआरएफच्या नुकसानानुसार पीक विमा कंपन्या ऐकत नाही. याच्याबद्दल माझी 2020 खरीप मध्ये याचिका आहे. आणि मग या खरीप 2020 मध्ये ऑफलाईन तक्रारी घेतलेल्या नव्हत्या, ऑनलाईन तक्रारी मागत होती कंपनी. आणि म्हणून न घेतल्यामुळे
मला तसं रायटिंग मध्ये दिलं होतं तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांनी, आणि त्याच्यामुळे मी हायकोर्टात गेलो होतो. त्या हायकोर्टात मी पिटिशन जिंकलो होतो आम्ही, आणि मग त्या पिटिशननुसार आजही कंपन्यांनी माझ्या अगेन्स्ट किंवा सरकारला ज्या माझे निकाल लागले 2020 त्याच्या अगेन्स्ट कंपनी कोर्टात आहे, हायकोर्टामध्ये आहे, औरंगाबाद खंडपीठामध्ये आहे, आणि त्याच्यामध्ये अजून त्याचा निकाल येणं बाकी आहे. ते 803 कोटी रुपये माझ्या त्या बीड जिल्ह्याचा प्रीमियम. तर मला सांगा की आता हवामान बदलाचा जो पॅटर्न महाराष्ट्र बघतो आहे, त्या पॅटर्न मध्ये आधीचे 3 ट्रिगर वगळणं हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं आणि सरकारच्या सुद्धा हिताच्या दृष्टीनं योग्य आहे का? कारण आपल्याकडे पावसाचा पॅटर्न 4-5 किलोमीटर दरवेळेला बदलताना दिसतो. यावेळेला थोडी अपवादात्मक परिस्थिती आहे. निश्चित तो जो बदलला ना, पीक विम्याचे निकष जे बदलले ना, शेतकऱ्याच्या तर हिताचे नाहीतच आणि सरकारच्या हिताचे नाही. कारण सरकारला आता फार मोठी मदत करावी लागणार आहे. सरकारने फक्त काय पाहिलं, प्रीमियम त्याच्यातनं कमी जातो, म्हणजे ट्रिगर वगळल्यामुळे प्रीमियम कमी लागला सरकारला. राज्य सरकारला असेल, केंद्र सरकारला असेल, आणि प्रीमियम कमी लागला. परंतु जे काही मोठं नुकसान झालं आता, हे नुकसान भरपाई सरकारला द्यावी लागेल. कारण सरकारने शेतकऱ्याला पीक विम्याचे ट्रिगर वगळून एक तर वाऱ्यावर सोडलं, आणि आता वाऱ्यावर सोडल्यामुळे प्रचंड नुकसान झाले. उद्धवराव, खरं तर ह्या विषयावरती आणखी सविस्तरपणे चर्चा करायला हवी आपल्याला. पण मुख्य मुद्दा काय, तुमच्या सहित जे वेगळे तज्ज्ञ सांगतायत तर त्या तज्ज्ञाचा निकष, त्याचा अभ्यास करून पुन्हा एकदा ह्या पीक विमा योजनेची संरचना नव्याने करण्याची ऋतुजा गरज आहे. कारण ऋतू बदलाचं जे चक्र आहे ते पुढेही येत राहील भविष्यामध्ये, असं दिसतंय आपल्याला. ऋतुजा.